मी सुद्धा अमित शहाजींना मेल करतोय आणि माझी सुद्धा मागणी तीच आहे की निपक्ष आणि वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल आला पाहिजे. कारण आजचा 16वा दिवस आहे, अजूनही ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक झाला नाही. काही तासांपूर्वी माननीय केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद मी सांगलीवरून बघितली. त्यांनी त्यात बोलताना सांगितलं की आम्ही लवकरच तो डेटा सार्वजनिक करू. लवकरच म्हणजे किती वर्ष, किती महिने, किती दिवस, किती तास ह्याचा टाईम बॉन्ड पिरियड मात्र त्यांनी दिलेला नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ब्लॅक बॉक्सचा डेटा होईल तेव्हा होईल सार्वजनिक. CCTV फुटेज तरी निदान आलं पाहिजे की देवगिरीवरून विमानतळ आणि विमानतळावरून विमानात बसण्यापर्यंत दादांच्या सोबत किती लोक होती, कोण कोण होती, एवढं जरी आम्हाला CID चौकशीत 15 दिवसाच्या आत मिळालं असतं तर समाधान भेटलं असतं. अद्यापही CID चौकशीचा पाहिजे तेवढा प्रभाव किंवा पाहिजे तेवढ्या प्रमाणात जे इनपुट भेटायला पाहिजे ते मिळत नाही आहे. याबद्दल खरंच वाईट वाटतंय, कारण इतक्या मोठ्या नेत्याचं असं दुर्दैवी झालेला अपघात आणि त्याबद्दल अजूनही सत्यता महाराष्ट्राच्या समोर न येणं, त्याच्यामुळे त्यांनी जर चौकशीसाठी पत्रव्यवहार अमित शहाजींसोबत केला असेल तर मी पण आमदार म्हणून त्यांना पत्रव्यवहार करणारच आहे. आणि याची बारीक चौकशी झाली पाहिजे, बारीक निरीक्षणं नोंदवल्या गेली पाहिजे, कोणाची नेमकी चूक आहे ते लक्षात आलं पाहिजे. कारण आता असं कळतंय की त्या धावपट्टीवर यापूर्वी 9 विमान अपघात झालेली आहेत. 9 वेळा. मग इतकं विमान अपघात झाल्यानंतर आणि त्यांनी मुरलीधर मोहोळ साहेबांनी हे पण सांगितलं की ते खाजगी एअर स्ट्रीप आहे, म्हणजे खाजगी लोकांना दिलेली, त्याचा सरकारचा त्याच्याशी काही संबंध नाही. पण शेवटी विमान प्राधिकरणाच्या अंतर्गतच त्या गोष्टी येत असतील, त्यामुळे असं संभ्रमाचं वातावरण निर्माण होणार नाही आणि तसं स्टेटमेंट पण आम्हाला वरिष्ठांकडून अपेक्षित नाही. त्यात भयंकर अंगावर काटा आणणारा तो व्हिडिओ आहे की सर्व बेचिराख झाल्यानंतर सुद्धा त्यात एक स्फोट होतो आणि गावकरी धावून पुढं पडतात. मग त्यामध्ये जिलेटिन ठेवल्या गेले होते का, त्यामध्ये स्फोटक काही द्रव्य ठेवल्या गेली होती का? म्हणजे काही दिवसांपूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांच्या पत्रकार परिषदेत जसं त्यांनी शंका व्यक्त केली होती की यामध्ये स्फोटक आहेत का, तशीच एक शंका या निमित्तानं पण निर्माण झाली की स्फोट होता की त्यात स्फोटके ठेवली होती. आणि असा व्हिडिओ आत्ता 15 दिवसानंतर आला आहे. अनेक असे व्हिडिओ लोकांकडे असू शकतात आणि हळूहळू हे जर पुढे येत गेलं तर त्या मृत्यूचं गूढ किती भयंकर असेल याची कल्पना करवत नाही. आणि जर त्या स्फोटक असतील, कारण मला जेवढी माहिती मिळते विमान धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वीच स्फोट झाले होते. म्हणजे स्पर्श केल्यानंतर जर स्फोट झाले असते, आदळल्यानंतर स्फोट झाले असते तर समजून गेलो असतो आपण विमान अपघात आहे. पण विमान टच होण्याच्या पूर्वीच स्फोट झाले म्हणजे स्फोटके ठेवल्या गेली होती का, स्फोटके ठेवल्या गेली होती की स्फोट होता. आणि ज्या कोण्या शहाण्या लोकांना वाटत असेल की हा अपघात आहे तर त्यांनी तसा सिद्ध करून दाखवावा की हा अपघातच आहे, म्हणजे आमच्या शंका दूर होतील.